नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांनी काढला आज धुळ्यात मोर्चा। राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज धुळ्यात भव्य मोर्चा काढण्यात आला। शासनाने वारंवार मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या हक्कासाठी आवाज उठवला। धुळे शहरातील प्रमुख ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। यामध्ये विविध विभागातील कर्मचारी, शिक्षक तसेच संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हातात फलक, बॅनर घेत घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलकांनी जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी, वेतनातील तफावत दूर करणे, रिक्त पदे तात्काळ भरणे यासह विविध मागण्या मांडल्या। तसेच शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। मोर्चानंतर प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले। दरम्यान या मोर्चात कर्मचारी संघटनेचे पदाधिकारीसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चामुळे शहरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता। पोलीस प्रशासनाकडून योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता। 7 दिवसाचा बेमुदत संप झाला। त्या पार्श्वभूमीवर माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये घोषणा केली होती की शिक्षकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आम्ही आजपासून लागू करत आहोत। त्या संदर्भाचा त्यांनी शासन निर्णयही प्रसिद्ध केला। पण गेल्या 17 महिन्यामध्ये त्या संदर्भाच्या अटी शर्तीचे मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही गेल्या 15-16 महिन्यामध्ये 7 वेळा आंदोलन केले, तरी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महोदयांना मी साधे चर्चेसुद्धा सौजन्य दाखवलेलं नाही किंवा त्या संदर्भाच्या त्यांनी अटीसुद्धा अजून प्रसिद्ध केलेल्या नाही। यामुळे हा आम्हाला बेमुदत संप करण्याची वेळ आलेली आहे। तसंच सगळ्यात महत्त्वाचं, यासोबत सरकारी क्षेत्र प्रशासकीय क्षेत्रामध्ये 2,80,000 पदं रिक्त आहेत। वाहन चालक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवा भरती पूर्णपणे बंद केलेली आहे। अनेक विभागामध्ये खात्याच्या पुनर्रचना आणि आकृतीबंधाच्या माध्यमातून वर्ग 3ची वर्ग 4ची पदं गोठवण्यात येत आहेत। तसंच देशामधल्या 22 राज्यांमध्ये सेवानिवृत्तीचं वय 60 असताना महाराष्ट्र राज्य वर्ग 3 कर्मचाऱ्यांसाठी 60 वय करायला तयार नाही। इतर राज्यांमध्ये 63 वयसुद्धा आहे। तसंच सर्वात महत्त्वाचं, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात जी संच मान्यता हा अत्यंत अघोरी असा शासन निर्णय आहे।